नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या तमाम वाहतूकदारांना मला एक सांगा आहे की आपल्या हक्कासाठी श्री प्रदीप राठोड साहेब कोल्हापुरात अमरण उपोषणासाठी बसले, जे ज्या 6वा दिवस आहे. त्यांनी आपला जीव पणाला लावून वाहतूकदारांना न्याय भेटावा म्हणून ते अमरण उपोषणाला बसले, जे ज्या 6वा दिवस आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूकदारांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी सर्व संघटनेंनी आपल्या एरियामध्ये अमरण उपोषणाला बसावं, आपली ताकद दाखवावी, जेणेकरून सरकारला जाग येईल. जे सर्व वाहतूकदार आपल्या प्रभागात अमरण उपोषणाला बसले न्याय मागण्यासाठी, तर सरकार नक्कीच लक्ष देईल आणि सरकारला आपल्यासमोर झुकावं लागेल. जे चुकीचे आपल्यावर अन्याय लादलेले आहे आणि प्रदीप राठोडला पाठिंबा देण्यासाठी फक्त पाठिंबा देऊन बोलून सांगून होणार नाही. त्यासाठी सर्वांनी अमरण उपोषणाला बसलं पाहिजे, तयारी दाखवली पाहिजे. आणि जर ही तयारी सर्वांनी एकजुटीने आपली ताकद दाखवली तर सरकार नक्कीच आपल्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घेईल. आज 6 दिवस झाले तरी कोण सरकार तिकडे बघायलासुद्धा तयार नाही. काही प्रशासकीय अधिकारी आले, विचारपूस केली, माघार घ्या तुम्ही, तेवढंच बोलतात, दुसरीकडे काही विषय नाही. याच्यापूर्वी पण वाहतूक बचावदार पुतणी आंदोलन केलेलं, त्या गोष्टी आपण आता 1 वर्ष झालं. यांना वर्ष 2-2 वर्ष समिती नेमून विचार करायला लागतो न्याय करण्यासाठी. का त्यांना माहिती आहे का वाहतूकदारा झोपलेला आहे, लवकर जागा होणार नाही. तर आता ही जागे होण्याची वेळ आलेली आहे. तर सर्व वाहतूकदारांनी आपले हेवे दावे विसरून एकमेकावर प्रति आरोप करणं सोडून प्रत्येकाने आपल्या एरियात उपोषणाला बसलं तर ती नक्की ताकद दिसेल सरकारला, आणि त्या ताकदीसमोर सरकारला झुकावंच लागेल. जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र.